रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ना प्रत्येकाला काही ना काही अडचण असते. काहींना खूप नजर लागते, काहींना नेगेटिव्हिटी सहनच होत नाही आणि अशा अनेक तऱ्हेचे त्रास बरेच जण आहेत ज्यांना होत असतात. मला खूप कॉमेंट्स येतात, मेसेज येतात की दीदी काय करायचं, ताई काय करायचं, असे त्रास होत असतात. कोणी काहीतरी करतंय, कळत नाही आहे. तर आज ना खूप छान असे उपाय घेऊन आलेली आहे, पण व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पाहायचा आहे. मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ नक्कीच पाहत असाल. तर मंडळी, ज्यांना खूप त्रास होतो, कुठे गेलं, नेगेटिव्ह जागी गेलं की त्यांचं डोकं खूप जड होतं किंवा घरी आल्यावर इतकं डोकं जड होतं आणि इतकं दुखतं ना, किंवा अर्ध शिशी त्यांना उठते, म्हणजे अर्धं डोकं दुखायला लागतं आणि खूप वेळा असं होतं की त्यांचं अंग जड होऊन जातं. तर अशा वेळेस काय करायचं? तर अशा वेळेस ना मंडळी, की माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमधनं, मी माझ्या अमावस्या पौर्णिमेच्या बऱ्याचशा व्हिडिओमधनं काय काय सांगितलेलं होतं की हे करा, ते करा, पण बरेच जणांना ते तितकंसं नाही कळलं. तर आज खास हा व्हिडिओ मी त्यासाठी बनवत आहे की नेमकं छायादान म्हणजे काय. तर छायादान म्हणजे काय करायचं मंडळी, की राईचं तेल जे आपण हनुमानाला शनीला अर्पण करतो, हनुमानाला नाही, शनीला अर्पण करतो, ते तेल आपण आपल्या घरी छोटी बॉटल घेऊन यायचं. ठीक आहे. ती बॉटल जेव्हा आपण घेऊन येतो ना, घरी आल्यानंतर ती एका पातेल्यामध्ये पूर्ण तेल ओतायचं आणि ते पूर्ण तेल पातेल्यामध्ये ओतल्यानंतर त्याच्यामध्ये घरातल्या प्रत्येकाने स्वतःचा चेहरा पाहायचा. बरं, चेहरा नुसता पाहायचा का? तर नाही. चेहरा पाहताना आहे ना, जितक्या अडचणी, जितके नेगेटिव्ह थॉट्स तुमच्या डोक्यात आहेत ना, ते तुम्हाला तुमच्या थर्ड आयमधून त्या तेलामध्ये टाकायचेत. म्हणजे कसं, उचल घे आणि टाक असं होत नाही. असा विचार करायचा की आपण त्या तेलामध्ये ते सगळ्या अडचणी आपल्या सोडून देतोय, हा विचार करायचा आणि पूर्ण ते आपले विचार त्या आपल्या छायेमध्ये टाकून द्यायचे. ते झालं की याला एक वेगळ्या पद्धतीचं खूप छान असं मदतीचं काम करणारं हे तेल तयार होतं तुमच्यासाठी. ह्याला मी छायादान त्यासाठी म्हणते की छायादान का करायचं. तुमची ती छाया असते, त्याच्याबरोबर सगळे नेगेटिव्ह जे काही तुमच्या डोक्यात साठलेले विचार असतात, जे काही बॅड इम्पॅक्ट असतात, ते सगळे त्या तेलामध्ये जातात, म्हणजे आपण सोडतो. आणि जरुरी नाही आहे की प्रत्यक्ष आपण असं सोडत नाही आहे, आपण विचारांनी त्यांना तिथे सोडतोय, तेही काम करतं मंडळी. तर जेव्हा ते तेल सगळं तुम्ही व्यवस्थित सगळे घरातले त्यामध्ये चेहरा पाहून तुमच्या अडचणी त्या तेलामध्ये समर्पित करताना, त्याच्यानंतर ते तेल पूर्ण परत त्या बॉटलमध्ये ओतायचं. शनीच्या देवळात जायचं, अशा देवळात जायचं की तिथे बाजूला मारुतीचंही देऊळ असेल. शनीच्या देवळात गेल्यानंतर तिथे शनीच्या म्हणजे घरातल्या पुरुषांनी शनीला तेल अर्पण करायचं, फक्त अर्ध त्या बॉटलमधलं तेल शनीला अर्पण करायचं आणि जे उरलेलं थोडंसं तेल असतं, अर्धी बॉटल, ते तिथे हनुमानाच्या जवळ जो दिवा तेवत असतो, म्हणजे जो दिवा सतत चालू असतो, त्या दिव्यामध्ये थोडंसं टाकायचं. त्या अर्ध्यामधलं अर्ध त्या दिव्यामध्ये टाकायचं आणि नंतर अर्ध जे थोडंसं तेल उरतं ते तिथे त्या पुजाऱ्याच्या हातात देऊन किंवा बाजूला ठेवायची बॉटल, त्याला सांगायचं की दिव्यामध्ये हे रोज थोडं थोडं टाकत जा. त्याने काय होईल, जसजसा दिवा जळत राहतो तसतसं तेल तुमचं संपत जातं, तसतशा तुमच्या अडचणींमधनं एक एक मार्ग बाहेर येतात आणि तुम्ही मोकळे होता. मेन म्हणजे तुम्हाला, आणि याची कल्पना लवकरच येईल. तुम्ही फक्त हे छायादान करा. आणि छायादान कधी करावं? मंगळवारी करावं, शनिवारी करावं, पौर्णिमेला करावं, अमावस्येला करावं, या कुठल्याही दिवशी तुम्ही करू शकता. तिसरी गोष्ट, छायादान कोणीही करू शकतं. मुळामध्ये छायादान करण्यासाठी वय कशाची अट नाही आहे, छायादान कोणीही करू शकतं. राहिला प्रश्न की म्हणजे छायादानाने काय होतं, ते हे मी स्टार्टिंगलाच सांगितलेलं आहे. पण छायादान कधी करावं हे सांगितलं, पण किती वेळा करावं आहे ना, ते ऐकून घ्या नीट. छायादान ॲटलिस्ट महिन्यातनं एकदा तरी निश्चित करावं आणि ज्यांना जमेल त्यांनी महिन्यातनं 2दा निश्चित करावं. तुमच्या मागची सगळी शुक्ल काष्ट ना ह्या छायादानमध्ये जिरून जातील आणि तुम्ही मोकळे राहाल. हे खूप सुंदर आणि खूप छान असं छायादान आहे. दुसऱ्या पद्धतीचं छायादान सांगते. कधीही गुरुवारी, शनिवारी, मंगळवारी कधीही मातीचा दिवा घ्यायचा. दिवा म्हणजे जी छोटी पंती असते मातीची, ती विकत आणायची, घरात आणूनच ठेवायच्या. ते पंती आणायची, त्याच्यामध्ये राईचं तेल टाकायचं, त्याच्यामध्ये आपला चेहरा पाहायचा. मी जसं सांगितलं की काय प्रोसेस आहे, की पूर्ण आपलं सगळ्या अडचणी आपण त्या तेलात सोडतोय तसं सोडायचा. त्याच्यामध्ये वात लावायची आणि जे तेल आहे, जी पंथी तुम्ही तयार केली आहे ना, ती घेऊन पिंपळाच्या झाडाखाली लावायची.
पिंपळाच्या झाडाखाली लावू शकता. स्वामींच्या मंदिरात गेलात, कधी कुठल्या देवळात गेलात, तिथे पिंपळाचं झाड असेल त्याच्याखाली लावू शकता ही पंती. तिथे जाऊन पंती लावली की घरी येताना मात्र मागे वळून पाहायचं नाही आहे, डायरेक्ट घरी यायचं, हातपाय धुवायचे आणि शांत बसायचं. हे पण दुसऱ्या प्रकारचं छायादान आहे. मी छायादानचे 2 प्रकार तुम्हाला सांगितलेले आहेत मंडळी. ज्याला जो जमतो त्यांनी तो करावा. आणि जसं मी सांगितलं, छायादान महिन्यातनं एकदा किंवा महिन्यातनं 2दा मात्र निश्चित करा. सतत आजारी असणाऱ्या माणसाने दर आठवड्याला एकदा तरी निश्चित करा. तुम्हाला त्याचे अतिशय सुंदर परिणाम दिसून येतील. आणि करायला जेव्हापासून मनात जरी आणलंत ना तुम्हाला खूप पॉझिटिव्ह वाटायला लागेल. तुम्ही करून पहा हे. तर मला वाटतं प्रत्येकाला हे समजलं असेल आणि लवकर पुन्हा आपण भेटूयात. तोपर्यंत या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे, जास्तीत जास्त लाईक आले पाहिजेत. आणि कॉमेंटमध्ये मला सांगा माझ्या छायादानाचे व्हिडिओ ऐकून कोणी कोणी आत्तापर्यंत छायादान केलेलं आहे आणि त्यांना काय त्याची प्रचिती आलेली आहे. तर मंडळी, ज्यांनी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला फटाफट सबस्क्राईब करायचं आहे. आणि चॅनलला नवीन असाल तर बेल आयकॉनचं बटन मात्र नक्की दाबायचं आहे, जेणेकरून व्हिडिओ पोस्ट होताच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर पुन्हा लवकर भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.